श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज देवाला आंघोळ घालता, पण त्या पवित्र पाण्याचं नक्की काय करता? जर तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये किंवा चुकीच्या जागी फेकत असाल तर सावधान व्हा. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात. आज मी तुम्हाला या पाण्याचा असा एक सिक्रेट वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जाच नाही तर सुख आणि समृद्धीचा पाऊस हा देखील पडेल. पण ते नक्की काय आहे? तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता, बरोबर? देवाला प्रेमाने आंघोळ घालता आणि देवांना अभिषेक घालता. पण थांबा, त्या पाण्याचं बघा, ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो, त्याचं पुढे नक्की काय होतं? मी पैज लावते बघा. 90% लोक, होय तुम्ही सुद्धा हे पाणी एकतर बेसिनमध्ये ओतता किंवा कुठल्या तरी झाडामध्ये टाकून मोकळे होता. पण जर तुम्ही बघा, तुम्हाला सांगितलं की हे पाणी साधं नाही आहे, हे पाणी शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्यता करत असतं की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते जी तुमचं नशीबसुद्धा बदलू शकते. पण जर एक चुकीची स्टेप अशी होते ती म्हणजे बघा, सगळं पुण्य तुमचं वाया जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की देवाच्या आंघोळीच्या पाण्याचे नक्की काय करायला हवे. तर ऐका नक्की. आपण देवाला तामणामध्ये घेतो आणि त्याच्यानंतर पाणी ओततो, तेव्हा त्या क्षणी काय घडत असतं? तुम्ही मंत्र म्हणत असता, तुमची भावना शुद्ध असते. सायन्स असं सांगतं की पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत असता, पाणी ओतता, तेव्हा ते पाणी चार्ज होतं आणि ते एक पॉवरफुल बनत असतं. त्यानंतर काय बघा, बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि ते पाणी बघा, बरेच जण काय करतात, किचनच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये ओतून देतात. विचार करा, ज्या पाण्याने तुम्ही ईश्वराची त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली, तेच पाणी तुम्ही गटारामध्ये सोडताय. हे ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येतोय ना? मग बघा, प्रश्न हाच उरतो की मग तुम्ही नक्की करायचं तरी काय? तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपण शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहत असू आणि जिथे माती नाही, नदी नाही, तिथे त्या पाण्याची आपण विल्हेवाट कशी लावायची? तर हे खूप बघा एकदम सिंपल आहे, पण हे कोणालाच माहिती नाही आहे. लोकांचा एक असा मोठा गैरसमज असा आहे की देव तर भावनांचा भुकेला आहे, पाणी कुठेही टाका, काय फरक पडतो? बघा, फरक पडतो. जेव्हा धातूच्या मूर्तींवर ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करता, विशेषतः तांबे, पित्तळ किंवा चांदी, म्हणजे त्याच्यावर पाणी पडतं, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूचे सूक्ष्म कण मिसळतात आणि त्याच्यानंतर तांबे शरीरासाठी बघा अँटीबॅक्टेरियल आहे, चांदी शीतलता देते. आणि जेव्हा हे पाणी मंत्रांनी भरलेलं असतं, तेव्हा एक त्याच्यामध्ये खूप अशी एक पॉझिटिव्ह म्हणजे येत असते. आपण काय करतो, आपण ते वेस्ट समजून फेकून देत असतो. तर हे करणं अतिशय चुकीचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की आपण काय केलं पाहिजे. तर बघा, ज्यावेळेस आपण देवाला आंघोळ घालतो, नंतर ते पाणी तामणामध्ये एका स्वच्छ पेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढायचं आहे. त्यात तुळशीची पानं टाका. तुळस पाण्याला बघा अधिक शुद्ध करत असते आणि घरातील प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर तुम्हाला घ्यायचं आहे ते पाणी आणि प्यायचं आहे. तांब्याच्या मूर्तीवर बघा ओतलेलं पाणी जे असतं तर ते पोटातील जंतू मारतं. हे चार्ज झालेलं असतं पाणी तुमच्या मनाला शांत करतं आणि दिवसांची सुरुवात जर पॉझिटिव्हिटीने म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीने पिऊन झाली तर बघा, दिवस खराब जाण्याचा प्रश्न येतच नाही. पण थांबा, जर मूर्तींना शेंदूर लावला असेल किंवा केमिकलयुक्त हळदी कुंकू वापरलं असेल तर हे पाणी तुम्ही नका पिऊ, कारण की ही मोठी वॉर्निंग आहे. फक्त साध्या पाण्याने आणि नैसर्गिक गंधाने पूजा केलेली असेल तरच हे करा. वास्तुरक्षण समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून हे तुम्ही प्यायल्यानंतर उरलं आहे, तर आता हे पाणी घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा तुम्ही साधं हाताने शिंपडा. तर कुठे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यामध्ये लपलेली असते. ज्यावेळेस तुम्ही हे जे पाणी असतं मंत्राने भरलेलं तर ते शिंपडता, तेव्हा ती निगेटिव्हिटी एनर्जी असते ती सगळी पळून जाते आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं अदृश्य सुरक्षा कवच निर्माण होतं. त्यामुळे आपल्याला हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर हे पाणी जर बघा जास्त असेल, उरलं असेल, तर ते घरातल्या झाडांना तुम्ही घालू शकता. फक्त कोणत्या झाडाला तुम्हाला घालायचं आहे, तुळस सोडून तुम्ही बाकीच्या कोणत्याही इतर झाडांना तुम्ही पाणी ते घालू शकता. सगळेजण हे पाणी तुळशीला घालतात
बरोबर. पण शास्त्र सांगतं की रविवार आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये किंवा तुळस तोडूसुद्धा नाही. मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं? तर बघा, हे पाणी आपल्याला दुसऱ्याच झाडांना टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, देवांच्या पाण्यामध्ये गंध, अक्षता, फुले असतात. जर हे कुजले तर झाडाला बुरशी लागू शकते. त्यामुळे हा नियम फॉलो करा तुम्ही. तर तुम्हाला निर्माल्य वेगळं करायचं आहे. आणि बघा, तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फुलझाडाला तुम्ही, जसे जास्वंद, गुलाब, मोगरा, तर अशा झाडांना तुम्ही पाणी घालू शकता. फक्त तुळशीला तुम्हाला हे पाणी टाकायचं नाही आहे. आणि हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही अजिबात. झाडांना हे मिरेकल वॉटर मिळाल्यावर त्यांची वाढ दुप्पट वेगाने होत असते. आणि बघा, बरेच जण असं सुद्धा करतात, देवाला आंघोळ घातलेलं जे पाणी असतं ते बेसिनमध्ये टाकतातच, पण जिथे आपण खरकटी भांडी धुतो किंवा बाथरूममध्ये जिथे आपण, हे भयंकर आहे बघा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येत असतील, भरपूर अशा समस्या असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर तुम्ही नक्की चेक करा. कुठे तुम्ही नकळत तुमचा बघा देवांचा अपमान करत नाही आहे ना, हा विचार तुम्ही नक्की करा. कारण पाणी हे प्रभावी आहे. तुम्ही त्याला गटारामध्ये टाकलं तर तुमची लक्ष्मी, पैसासुद्धा तशीच वाहून जाईल. हे मी भीती दाखवण्यासाठी नाही, तर जे जागृत तुम्हाला करण्यासाठी सांगते. पण मला माहीत आहे सवयी बदलणं कठीण असतं. पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते की फक्त पुढचे 7 दिवस तुम्ही हे करून पहा. या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. सकाळी देवांची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून तुम्ही एक पॉझिटिव्हिटी विचार करा. आंघोळ घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या. आणि जे काही उरलेलं असतं ते घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. आणि उरलेलं शेवटचं जे काही पाणी असतं ते एका कुंडीमध्ये टाका, तुळस सोडून. तर हे तुम्ही 7 दिवस फक्त करून बघा. आणि मग तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई, खरंच आम्हाला अनुभव हा आलेला आहे. तर तुम्हाला घरामध्ये एक वेगळीच शांतता जाणवेल ज्यावेळेस तुम्ही असं काही कराल त्यावेळेस. आणि तुमच्या घरामध्ये कटकटी असतील, भांडण असेल, ते सगळे कमी होईल. आणि कामात फोकस तुमचा वाढेल. मित्रांनो, धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. देवाला आंघोळ घालणं ही फक्त एक कृती नाही, ती एक प्रोसेस आहे स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याची. त्या पाण्याला कचरा समजू नका, कारण की ते अमृत आहे, तीर्थ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना समजायला हवी, तर जे अजूनही पाणी बेसिनमध्ये ओतताय किंवा बाथरूममध्ये ओतत असतील, तर त्यांना लगेच व्हिडिओ तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका या शेअरमुळे बघा, कदाचित त्यांचं नशीब हे बदलू शकतं. तर आता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.